ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एका अघटित घटनेने अर्जुन सायली 7 जन्माच्या बेडीत अडकणार असतात. नियतीने घडवून आणलेल्या या खेळामध्ये खऱ्या प्रेमाची जीत झालेली आहे. म्हणजे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असं म्हणता म्हणता दोघं जण 7 महिने पार करून आता फक्त 5च महिने उरलेले असताना एक अशी घटना घडते की ज्याच्यामुळे आत्तापर्यंत फक्त आता वाटत असतं इकडे अर्जुनला की आपलं भूमीवरती प्रेम आहे, पण या घटनेमुळे सायलीचं अर्जुनवरती असणारं प्रेम समोर येतं आणि त्यानंतर दोघांच्यामध्ये अशा काही घटना घडतात की ज्यामुळे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे 7 जन्माच्या बेडीत अडकतं. आणि इथूनच मालिका एका वेगळ्या वळणावरती सुरू होते, ज्या वेळेला घरच्यांना ह्या दोघांचं प्रेम जुळल्यावरती किंवा दोघांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण झाल्यावरती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजतं. पण तोपर्यंत दोघं जण 7 जन्माच्या बेडीत अडकतात. पण यासाठी घडणारी घटना ही खूप महत्त्वाची असते. आता इकडे अश्विनचं ज्या मुलीवरती प्रेम असतं त्या मुलीने अश्विनला दगा दिलेला असतो. म्हणजे अश्विनपेक्षा श्रीमंत मुलासोबत त्याने लग्न केलेलं असतं आणि त्यामुळे अश्विनची अवस्था बिकट होते. दरवेळेला जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघतो अश्विन एकदमच आता सगळं झिडकावून लावत असतो आणि त्याचा चेहऱ्यावरचा रंग बदलत असतो. पण रिया नावाच्या त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला धोका दिल्यामुळे आणि दुसरं कुणासोबत लग्न केल्यामुळे अश्विन आता जगण्यासाठी सुद्धा तयार नसतो आणि तो दारूच्या आहारी जातो. दारू पिऊन ज्या वेळेला अश्विन घरी येतो त्यावेळेला सायली अर्जुन छानपैकी कॅन्डल लाईट डिनर करत असतात. सायली अर्जुनचं कॅन्डल लाईट डिनर एकदम रंगात आलेलं असतं आणि सायली सांगत असते, सर तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं? अर्जुन सांगतो, तुमचं सरप्राईज जगात भारी, आत्तापर्यंत मला असं कोणी सरप्राईज दिलंच नव्हतं. सायली म्हणते, सर खरंच तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना त्याची परतफेड म्हणून किंवा परतफेड नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एक टोकन ऑफ लव्ह म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत आता इकडे सायली अर्जुनचं मन जिंकते. अर्जुनला सायलीचं हे जेस्चर खूप आवडतं. पण हे दोघांची छानपैकी डिनर डेट चालू असतानाच इकडे धाडकन आवाज येतो आणि कसला आवाज आला म्हणून दोघं जण धावतच बाहेर येतात. बाहेर आल्यावर ती पाहतात तर काय, तिकडे अश्विन खाली पडलेला असतो. अचानक अश्विनला काय झालं म्हणून दोघं जण धावत पळत तिकडे येतात तर अश्विनची अवस्था एकदम बिकट असते. अर्जुन येतो आणि अश्विन काय झालं म्हणून अश्विनला सावरतो. अश्विनला तो म्हणतो, तू दारू पिऊन आलास? आपल्या घरामध्ये इतकी मोठी माणसं असताना तू अशा पद्धतीने दारू पिऊन का आलास? अश्विन म्हणतो, हे बघ तू तुझा मॅटर नाहीये, प्यायलोय मी दारू. मग अर्जुन चिडतो. आवाजाने प्रताप खाली येतो, पूर्णाजी येते. सगळेच जण धावत पळत खाली येतात आणि काय झालं असं म्हणत असताना प्रताप म्हणतो, अश्विन तू दारू पिऊन आलास? आणि तो अश्विनच्या एक थोबाडीत देतो. आता मात्र सगळ्यांच्या समोर अश्विनला थोबाडीत दिल्याने सगळ्यांनाच धक्का बसतो. आत्तापर्यंत घरामध्ये या अशा घटना घडलेल्याच नसतात. पण अश्विनला ह्या सगळ्या रूपामध्ये पाहताना अर्जुनला खूप वाईट वाटतं. नक्की आपल्या भावाला काय झालंय हे जाणून घेण्यासाठी तो आता अश्विनची भेट घेतो. सगळ्यांनाच धक्का बसतो कारण आत्तापर्यंत दारूच्या स्पर्शाला म्हणजे दारूच्या थेंबाला स्पर्श न करणारा अर्जुननी आता इकडे अश्विनला आपल्या भावाला या रूपात पाहिल्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. तसं तर अश्विन सुद्धा कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श करत नसतो. घरात कुणालाच हे व्यसन नसतं. मग असं घडलं काय हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आता अश्विनला एकांतामध्ये भेटतो. त्यावेळेला अश्विन त्याला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगतो की माझं रिया नावाच्या मुलीवरती प्रेम होतं. मी तिच्यावरती मनापासून प्रेम केलं. पण घरामध्ये लग्नाचा विषय मी काढणारच होतो. पण त्याच आधी रियाने मला टाळायला सुरू केलं. रिया मला टाळाटाळ करायला लागली कारण तिला नंतर मला समजलं की माझ्यापेक्षा खूप श्रीमंत अगदी अरबपती नवरा मिळाला आहे आणि तिने त्याच्यासोबत लग्न पण केलं, मला सांगितलं पण नाही. माझ्यासोबत रिलेशनशिप चालू असतानाच तिने लग्न केलं आणि मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला तर मला नवऱ्याला बोलायला देते, नवऱ्याची धमकी देते. मला हे सहन झालं नाही. मी कुणाचाही असा धोका सहन करू शकत नाही असं म्हणत अश्विन आता अर्जुनला सगळा प्रकार सांगतो आणि अश्विनची अवस्था बघता अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुनला आता आपला जुना एक किस्सा आठवतो. अर्जुन लगेच खूप उदास होतो. मग सायली अर्जुनला सांगत असते, काय झालं अर्जुन सर? म्हणजे अश्विन सरांचं तुम्ही इतकं वाईट वाटून का घेताय बरं? कारण अश्विन सरांना म्हणजे प्रेमामध्ये धोका मिळालाय त्यामुळे ते ह्यातून सावरतील. अर्जुन म्हणतो, नाही तुम्हाला घटना माहीत नाही आहे. या प्रेमाच्या धक्क्यामधून मुलं आपला जीव सुद्धा द्यायला निघतात. कारण माझा मित्र होता कुणाल नावाच्या माझ्या मित्राला एका मुलीने असंच फसवलं होतं. आता या मुलीने त्याला धोका दिला, त्याच्यापेक्षा श्रीमंत मुलासोबत अफेअर केलं आणि कुणालने स्वतःला संपवलं. लग्न करण्याचं तिने त्याला आमिष दाखवलं. त्याच्यासोबत लग्न करणार म्हणून त्याने कोर्टामध्ये लव्ह मॅरेज करण्यासाठी रजिस्टर केलं होतं. पण त्यावेळेला ती मुलगी आलीच नाही आणि त्या
माझ्या मित्राने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. सायली म्हणते, काय सर, पण तुम्ही एक सांगा ना, सगळ्याच मुली तशा नसतात. म्हणजे काही मुली चांगल्यासुद्धा असतात ना. अश्विन भाऊजींना चांगली मुलगी मिळाली नाही, पण त्यानंतर अश्विन भाऊजींना आपण चांगल्या मुली मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो ना, असं म्हणत ती आता अर्जुनचा हात हातात घेते आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीच्या नात्याची सुरुवात होते. तोपर्यंत इकडे एक वेगळीच आता नियतीने योजना केली असते. पूर्णाजीला अश्विनचं प्रेमप्रकरण समजतं, प्रेमामध्ये त्याला धोका मिळालाय हे समजतं. मग त्यानंतर पूर्णाजी रविराजांकडे येते आणि एक वेगळाच प्रस्ताव ठेवते. पूर्णाजी रविराजांना प्रिया आणि इकडे अश्विन यांच्या लग्नाची गळ घालते, कारण तन्वीला माझ्या घरची सून करून घेईन असं प्रतिमाला दिलेलं वचन सारखं सारखं पूर्णाजीला आठवत असतं. म्हणून ती सांगत असते की मला असं वाटतंय की आपण तन्वीला अश्विनसोबत लग्नासाठी मनवूया का. आता रविराजांना हे पटत नसतं, पण आता पूर्णाजीला ते सांगतात, हे बघा, विपुल हा एक खूप चांगला मुलगा आहे. मी ना तन्वीसाठी विपुलला आता नवरा म्हणून मी त्याचे सिलेक्शन केलेलं आहे. पूर्णाजी म्हणतात, तुम्ही एकदा विचार करा, प्रतिमाला दिलेल्या वचनासाठी विचार करा. प्रतिमाला जे आपण वचन दिले त्या वचनासाठी तरी आपण या सगळ्याचा एकदा विचार करूया, असं म्हणत पूर्णाजी गळ घालते. रविराज प्रतिमाच्या वचनाचा विचार करतात आणि आता इकडे अश्विनला मात्र हे लग्न मान्य नसतं. तोपर्यंत अश्विनच्या या प्रेम प्रकरणामुळे त्याला जे त्रास होत असतो त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघंजणं प्रयत्न करत असतात. पण या प्रयत्नांना एक वेगळंच वळण लागतं. दोघंजणं हे प्रयत्न करत असताना सायली अर्जुनच्या खरोखर प्रेमात पडते आणि जे अर्जुनचं जेस्चर असतं, म्हणजे त्याला या असल्या मुलींबद्दल असलेला तिटकारा किंवा आपल्या मित्राबद्दल वाटणारी कणव, भावाबद्दल वाटणारी कणव, हे चांगले चांगले त्याचे गुण सायलीच्या समोर येत असतानाच सायली अर्जुनच्या प्रेमात पडते आणि नियती त्या दोघांना नवरा बायको म्हणून आता एकत्र आणण्यासाठी लागलेली असते. आणि त्याच्यातच अर्जुन आता इकडे प्रिया आणि अश्विनच्या लग्नाला पण विरोध करत असतो. या सगळ्यामध्ये आता दोघंजण एका घटनेने एकत्र येत मालिकेमधली बरीचशी समीकरणं बदलणार असतात, कारण सायलीने अर्जुनवरील आपलं प्रेम कबूल करत हसत हसत या नात्याचा स्वीकार केलेला असतो. आता मात्र अर्जुन आणि सायली हे 7 जन्माच्या बेडीत अडकलेले असतात आणि प्रियाला या घरात येऊ न देण्यासाठी दोघं सज्ज झालेले असतात. दोघांच्या यात वाढलेला आता एकोपा आणि दोघांच्या मध्ये वाढलेली जवळीक ही मात्र दोघांना 7 जन्म एकत्र आणण्यासाठी पुरेशी असते. मालिका इथूनच एका नव्या वळणावरती सुरू होते.